तर आज आपला प्रथमेश दाराची होता बर्थडे आणि त्याच्या बर्थडेला एवढी खतरनाक शेंगड झाली की ज्याच्या काही विशेष नाही. आणि वरतून तुम्ही प्रत्येक बर्थडेला बघितलं असेल की बर्थडे बॉय जास्त भरते, पण इकडे उलटाच विषय होता. इथं बर्थडे बॉय कमी आणि बाकीचे लोक जास्त भरले होते. तर काय म्हणता बे नागपूरची बुट्टे हो, मी तुमच्या देश ब्लॉगर. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सायंकाळी 6 वाजतापासून. सगळ्यात पहिले तर माझ्यासोबत एक कांड झाला. तो कांड असं झाला की बॅगची चेन तुटून गेली, मी ना पाण्याची बॉटल टाकली. तर तसंच मग दुकानात जाऊन बॅगची चेन वगैरे लावून टाकली आणि सोबत पेट्रोल पण भरून गेलं. डायरेक्ट पोहोचलो आपण ग्राउंडमध्ये गेल्याबरोबरच सगळ्यांनी मस्त किट वगैरे चेंज करून टाकली. आज ग्राउंडवर पाणी आपल्याला मारायचं होतं, पण तुम्हाला तर माहिती आहे की जब नसीब हो गांडू तो क्या करेंगा पांडू. मग लाईन गेल्यामुळे आपण अर्धच पाणी मारून टाकलं. आता खासदार जवळ असल्यामुळे आपले पोट्टे तर पूर्ण फुल फॉर्म मध्ये होते. लाईन गेल्यावर पण रनिंग मारूच म्हणे. मग मस्त रनिंग वगैरे मारली, किट वगैरे चेंज करून मी डायरेक्ट गेलो घरी. पण घरी चालायच्या आपल्याला लागली होती भूक. मग रस्त्यामध्ये आपण ना मस्त गरम गरम दाबेली वगैरे खाऊन टाकली, पण दाबेलीनं काही पोट भरलं नाही. मग आपण मस्त पपडी चाट वगैरे खाऊन टाकले. डायरेक्ट पोहोचलो आपण आपल्या प्रथमेश दादाच्या घरी. तिथे जाऊन पहिलं तर आपले पूर्ण पोट्टे आलेले होते. मग थोड्याच वेळामध्ये केक वगैरे कट होणार होता. आपल्या प्रथमेश दादाला म्हटलं मी ना तू मस्त फोनवर बोल, म्हटलं मी मस्त त्या व्हिडिओ काढून येतो म्हटलं एकदम रावस मध्ये. मग मस्त केक वगैरे कट झाला, फटाके तर एकदम जोरदारच होते. याच्यामधून बर्थडे बॉय कोणता आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं, कारण आपल्याला तर काही समजूनच नाही राहिलं. आता गेले तुम्ही पाहूनच घ्या, एका सेल्फी मध्ये एवढे सारे लोक येईन का, काही बी करते रे बा आपले पोट्टे. तू घेतला ना मग आयफोन कुछ भी. पण इथं बर्थडे बॉयले कमी भरलं होतं, पण बाकीचे लोक बहुत भरले होते जे शेंगणबाजी करत जाय, ज्याच्या काही विशेष नव्हता. प्रथमेश दादा मोकरी हसून राहिला तू तर. तू तर आजसाठी एवढीच आपण भेटूया का नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लवकरात लवकर तुमच्या बोल फॉलो करून घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर एक कमेंट पण करून घ्या बरं.